नव्या महाराष्ट्राची नवी बातमी। महाराष्ट्र मेट्रो न्यूज। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रीमंत राजे दौलतसिंगजी रावल बीएड कॉलेज दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर येथे 18 जानेवारी रोजी ते 24 जानेवारी 2026 दरम्यान सुरू आहे। आज दिनांक 20 जानेवारी 2026 बुधवार रोजी शिबिरातील स्वयंसेवकांनी मालपूर येथील शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळा या सर्व पुतळ्यांची स्वच्छता केली। एकूण 20 स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्ती पुतळ्यांची स्वच्छता केली। यावेळी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर MS उभाळे आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक निशा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांकडून पुतळ्याची स्वच्छता करून घेतली। यामुळे स्वयंसेवकांमध्ये देशातील सांस्कृतिक वारसाचे जतन आणि मूल्याचे विकसन होण्यास मदत झाली। कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य PD बोरसे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर MS उभाळे, प्राध्यापक रवींद्र पाटील, प्राध्यापक निशा ठाकूर, महिला कार्यक्रम प्राध्यापक रेवती बागुल, प्राध्यापक सुनीता वळवी आणि प्राध्यापक RS वळवी यांनी प्रयत्न केले। तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत आणि वीरपाल गिरासे यांनी सहकार्य केले। आज मालपूर या गावामध्ये आले आहात, तर या ठिकाणी कुठल्या कॅम्प म्हणून म्हणजे कोणत्या कॉलेजच्या मार्फत आलेला आहात त्याची पूर्ण सविस्तर माहिती आपण कळवा। हां, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रीमंत राजे दौलतसिंग रावल बीएड कॉलेज दोंडाईच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आम्ही सध्या दादासाहेब रावल हायस्कूल या ठिकाणी आमचं मुक्कामाचं स्थान आहे आणि येत्या 7 दिवसामध्ये दिनांक 18 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 पर्यंत हा 7 दिवसाचा कॅम्प आम्ही राबवणार आहोत। आणि या कॅम्पमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामसफाई, शाळा स्वच्छता, वृक्षारोपण, त्यानंतर पाणलोट क्षेत्र, नाला बंडिंग समतल करणे, बंधारा घालणे अशी विविध कामं आम्ही करणार आहोत। यातून विद्यार्थ्यांच्यामध्ये श्रममूल्य आणि संस्कार मूल्य निर्माण व्हावे हा उद्देश आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होऊन वेगवेगळ्या गुणांची जोपासना आणि विकसन व्हावं अशा उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना नेहमी कार्यरत असते आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी आम्हाला पहिल्यांदाच विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे आणि त्यानुसार आम्ही हे कार्य करीत आहोत। धन्यवाद। डॉक्टर MS उभाळे, त्याचनंतर महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका निशा ठाकूर, त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बोरसे सर, त्यानंतर प्राध्यापक रवींद्र बोरसे, प्राध्यापक रवींद्र वळवी, प्राध्यापिका निशा रेवती बागुल, प्राध्यापिका सुनीता वळवी, त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचारी कृष्ण बागुल, शंकर गिरासे, अमर गिरासे, त्याचप्रमाणे वीरपाल गिरासे या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि या माध्यमातून आम्ही समाजापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करतो। ओके, धन्यवाद। महाराष्ट्र मेट्रो न्यूज साठी मुख्य संपादक प्रभाकर धनगर, शिंदखेडा।